हे त्याच्या आज्ञा. पवित्र आत्म्याने आमच्यासाठी एक आज्ञा आहे, तो आम्हाला सांगतो. ऍक्च्युली तो सांगतो या रस्त्याने नको जाऊ, इकडे गर्दी आहे तिकडे जा. आणि आम्ही त्या रस्त्याने येतो, नंतर कळतं की अहो तिथं फार मोठा जल्लोष चालला होता, किंवा ही गाडी सोडून दे. अनेकांच्या साक्ष ऐकलेल्या, ही गाडी सोडून दे आणि दुसऱ्या गाडीने तुझा. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. हे जे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, त्या आजी आल्या, त्यांची दाढ दुखत होती, 10 रुपयाच्या गोळीमध्ये काम झालं. त्या सिस्टर आल्या, त्यांना कुणीतरी फ्रीज गिफ्ट दिल्या मदर संडेला. प्रेज गॉड. आणि ही जी साक्ष, त्यांची गरज आत्म्याच्या द्वारे पूर्ण करण्यात आलेली आहे. ती गरज जेव्हा देव आमची पूर्ण करतो, तेव्हा पवित्र आत्म्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येतो. पहिल्या कोरिन्थीकरास पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 22 वचन, तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे, त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. मगाशी बघितलं वतन, आणि मत्तई 4:17 मध्ये सांगितलं, येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आले त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट केली. त्यांनी पहिली प्रीचिंग काय केलं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि आम्ही जी काही सेवा वगैरे करतो, ही फक्त देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य ह्याच्यासाठी करतो. आणि तुम्हाला आणि मला जे दिलेले गिफ्ट्स आहेत पवित्र आत्म्याचे, ते पवित्र आत्म्याचे गिफ्ट अशासाठी देण्यात आलेले आहेत की त्या पवित्र आत्म्याच्या गिफ्टद्वारे देवाचं आणि स्वर्गाचं राज्य वाढावं. हालेलुया, कम ऑन, प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं आणि स्वर्गाचं राज्य वाढण्यासाठी आम्हाला देवानी दान दिले. पवित्र आत्मा हा प्रभू येशू ख्रिस्त हा जो कोणी म्हणतो, मुखाने कबूल करतो, त्याला पवित्र आत्मा आहे. म्हणजे असं समजू नका की मला पवित्र आत्मा नाही. आम्हाला काय नसतात तर आम्हाला दान नसतात. भाषा बोलण्याचं, चमत्कार करण्याचं, आरोग्याचं, ज्ञानाचं, वचनाचं, संदेश देण्याचं, हे दान आमच्याकडे नसतात. कारण आम्ही एकदा पवित्र आत्मा मिळाल्यानंतर किंवा भाषा आल्यानंतर दुसऱ्या दानांनी 9 दान आहेत ते मिळावेत ह्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही निघालो स्वर्गाच्या वाटेवर, पण मधीच आम्ही थांबलेलो आहोत. आम्हाला वाटतं की हेच स्वर्गाचं दार आहे. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो, मुंबईला निघालो आणि लोणावळ्याला उतरलो. मला वाटलं तीच मुंबई आहे आणि मी तिथं दिवस काढून आलो. लोक म्हटले हा लोणावळा. नाही नाही, ही मुंबई आहे. जायचंय मुंबईला, उतरलोय लोणावळ्याला. आमची परिस्थिती जीवनामध्ये हीच झालेली. एक काहीतरी छोटीशी गोष्ट मिळाल्यानंतर आम्ही त्या देवाच्या राज्याच्या वाढीसाठी गोष्टी करत नाही. आज बरेच बाकडे मोकळे आहेत, काय माहित नाही लोक सुट्टीवर गेले, काय झालं. पण हरकत नाही, हा मेसेज त्यांच्यासाठी होता पण ते घेऊ शकले नाही. आणि म्हणून हा जो आहे हा आत्म्याचा विसार दिलेला आहे, गॅरंटी दिलेली आहे. मगाशी बघितलं, वचनासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. वचनाची गॅरंटी. ज्या वेळेस देवाचा आत्मा आम्हाला मिळतो त्यावेळेस आम्हाला गॅरंटी असते की मी स्वर्गामध्ये जाणार. गॅरंटी कशाची आहे तर गॅरंटी ह्या गोष्टीची आहे की आम्ही स्वर्गामध्ये जाणार, ह्याची गॅरंटी पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे हे अनेकांना समजावं म्हणून देण्यात आलेले दान, की ज्या दानांच्या सेवेनी देवाचं राज्याची वाढ होती. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. म्हणजे उदाहरणार्थ अन्य भाषा, अन्य भाषेमध्ये तुम्ही प्रार्थना करता, संदेश देता, वचनाचं ज्ञान सांगता, वर्ड ऑफ नॉलेज, त्या देवाच्या
वचनाचं ज्ञान आणि वर्ड ऑफ विजडम त्याच्यामध्ये फरक काय आहे तर एखादी गोष्ट पुढं होणार ह्याची देव वचनाच्या द्वारे तुम्हाला कल्पना देतो ते वर्ड ऑफ विजडम. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून पहिलं कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 6वा अध्याय आणि 19वे वचन सांगतं, किंवा तुम्ही हे जाणत नाही का की तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. तुम्ही आपले स्वतःचे नाही आहात. तुम्ही कोणाचे आहात? देवाचे. तुम्ही स्वतःचे नाही आहात. का तर तुम्ही देवाच्या राज्याचे नागरिक आहात आणि देवाच्या राज्याचे जर नागरिक आहे तर त्या राज्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. त्याचं कारण जर काय असेल तर देव आत्मा आहे. देव काय आहे? आत्मा आहे. तुम्ही पण कोण आहात? आत्मा. आणि ह्या मातीच्या सुटामध्ये, हा माझा सूट आहे मातीचा, हे शरीर, आणि ह्या सुटामध्ये देवाने त्याचा आत्मा घातला. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग आज विचार करा, माझं सामर्थ्य कुठं आहे? मी त्या सामर्थ्याचा देवाच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करत आहे. मी सामर्थ्याने कमवलेला, कष्टाने कमवलेला पैसा त्या देवाच्या राज्याच्या वाढीसाठी लावत आहे का? देवाचं सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही चमत्कार करताल, मेलेले उठवताल, पण आमच्याकडे ते सामर्थ्य आलेलं असताना सुद्धा आम्ही ते दाबून ठेवलेलं आहे. त्याचं कारण का? तर दोन गोष्टी. एक म्हणजे अज्ञान. माझ्या लोकांचा ज्ञान नसल्या कारणाने काय होत आहे? नाश होते. तुम्ही किती महान आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा काय करू इच्छितो हे आम्हाला कळलंच नाही. आणि त्या कारणाने आम्ही कैक वर्ष चर्चला येतो, पण काय करायचं मला समजत नाही. कधी कधी लोक येतात आणि विचारतात, पाळक साहेब माझी सेवा काय? अरे ज्याचा बिझनेस आहे, जो ओनर आहे देवाच्या राज्याचा, तो कोण आहे? देव. आम्ही ह्याला त्याला विचारतो, सांगा ना मी काय सेवा करणार? रोमकरास पत्र 12व्या अध्यायामध्ये पहिल्या 2 वर्षातच तुमची सेवा देऊन टाकली. तुमचा शरीराचा जिवंत यज्ञ करा, ही तुमची काय आहे? आध्यात्मिक सेवा आहे. इथं सांगितलेलं आहे तुमचं शरीर त्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. म्हणजे तुमच्या शरीरात कोण राहतोय? देवाचा आत्मा. आणि जर देवाचा आत्मा जर माझ्यामध्ये राहतो तर त्या आत्म्याची जी काही फळं आहेत ती फळं मी देत आहे का? कारण त्या आत्म्याच्या प्रमाणे, त्या आत्म्याच्या गुणधर्माप्रमाणे आम्हाला काय द्यायचे? फळं द्यायचे. त्या परिस्थितीनुसार तो तुम्हाला सामर्थ्य देतो. सामर्थ्य कशासाठी मिळतं? तर सामर्थ्य आम्हाला अशासाठी दिलं असतं की आम्ही काहीतरी काम करावं किंवा त्या सामर्थ्याचा उपयोग करावा. सामर्थ्य माझ्याकडे खूप आहे, परंतु त्या सामर्थ्याचा उपयोग जर केला नाही तर ते सामर्थ्य मिळून सुद्धा काही फायदा नाही. आणि म्हणून प्रार्थना करा की पवित्र आत्म्याची दानं आम्हाला मिळावी. एखाद्या तुमच्यातल्या काही लोकांचा विश्वास नसत, अन्य भाषा, चमत्कार होणे, पण ज्यावेळेस आम्ही आजारी पडतो
त्यावेळेस आम्हाला चमत्काराची गरज लागतो. त्यावेळेस आम्ही सांगतो पवित्र आत्म्याच्या माणसाला की प्रार्थना करा बरं का, तो आमका धमका ब्रदर त्याला बोलवा बरं का. का? पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्म्याची आग ज्या वेळेस पुण्यावर उतरली, त्यामध्ये पहिलं स्थान होतं केडगाव, दुसरं स्थान होतं खैरे पास्टर पंचावत. पवित्र आत्मा तिथं पण उतरला, अनेक ठिकाणी उतरला. आणि त्या 1905च्या काळामध्ये पवित्र आत्मा आगीसारखा उतरला. हालेलुया, कम ऑन, प्रेज द लॉर्ड. मग आज पवित्र आत्मा असताना आणि पवित्र आत्म्याची दानं असताना आम्ही एका जागेवर बसून का राहिलेलो आहोत? एक दिवस एक ब्रदर आले, ते म्हणले मला कुठलं दान आहे तुम्ही ओळखा. अज्ञान, त्याच्यामुळं नाश होते. त्याच्यामुळं काय होतंय? नाश होतोय. लोक चाचपतायत ज्ञानासाठी, आणि तुम्ही लोक आहात ते त्यांना ज्ञान देणारे. तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे पवित्र आत्मा मिळवा, प्रार्थना करा, अन्य भाषा मिळवा. काही लोक ओरडून ओरडून प्रार्थना करतात, काही लोक शांततेने प्रार्थना करतात. देव दोघांची पण प्रार्थना ऐकतो. काही शिक्षक मोठ्याने बोलून शिकवतात, मी मोठ्याने बोलून शिकवतो. काही शिक्षक शांतपणे शिकवतात. मदर संडेला आलेल्या टीचर शांतीमध्ये शिकवतात. माझा संदेश ऐकला तर वरडारडीचा संदेश आहे. मग ह्याचा अर्थ हा नाही की त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, आमच्यामध्ये नाही, किंवा आमच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये नाही. आम्ही विभागणी ही करतो, पण आम्ही ऑथराइज नाही आहोत. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा आजचा मेसेज, महत्वाची गोष्ट हीच सांगायची, पवित्र आत्म्याचा न्याय करू नका, हसू नका, निंदा करू नका, घराघरामध्ये त्याविषयी बोलू नका. अमक्या धमक्याला तो पवित्र आत्मा आहे, तो ओरडत होता, तो अन्य भाषा बोलत होता. हसू नका, क्षमा नाहीये, आणि क्षमा नाही तर डायरेक्ट नरक आहे. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. मग मी नरकासाठी तयार आहे का स्वर्गासाठी? आणि म्हणून आपल्यामध्ये पवित्र आत्मा वसतो, म्हणजे शरीराचा पूर्णपणे हक्क त्या आत्म्याचा असतो. तुम्ही शरीराचे हक्कदार नाही आहात. निवासस्थान आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा ह्या तुमच्या शरीराचं निवासस्थान. आणि ह्या सुटाच्या आतमध्ये आत्मा आहे. आणि आदामाने जर काय गमावला होता, तर आदामाने पवित्र आत्मा गमावला होता. तो सार्वकालिक जीवनात होता, पण त्याच्यामधली सार्वकालिकता काढून गेली, नुसतं जीवन राहिलं. आणि म्हणून तो 930 वर्ष जगला. आणि तो मेला कशाला? तर सार्वकालिकतेला. पवित्र आत्म्याचा द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ते आले, त्यांनी क्रूसावर आपला प्राण अर्पण केला, ते मेले, तिसऱ्या दिवशी उठले. आणि उठल्यानंतर आदामाच्या आतमध्ये जीव घालताना देवाने त्याच्या श्वास फुंकला. काय फुंकला? श्वास फुंकला. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर परत एकदा त्यांनी शिष्यावर आपली फुंकर मारली. पवित्र आत्मा घ्या. आज आम्हाला कशाची गरज आहे? तर त्या आत्म्याच्या फुंकरेची. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. एकदम शांत झालेले. मी समजतोय, मी काय बोलतोय समजतोय का? हालेलुया. आणि म्हणून पेंटिकॉस्टला परत एकदा, पेंटिकॉस्ट म्हणजे काय? तर एक प्रकार हे परमेश्वरासंगती परत जुळणे. जे आदामानी गमावलं ते येशू ख्रिस्तांनी कमावलं. आणि येशू ख्रिस्तामध्ये जर आम्ही आहोत, येशू ख्रिस्ताच्या मध्ये आम्ही उभे आहोत, तर आम्ही पण ते कमवलेलं आहे. आणि ते कमवलं काय? तर पवित्र आत्मा.
हालेलुया. कारण देव आत्मा आहे आणि देवाला आम्ही कमवतो. तो म्हणतो ते शरीर कशाचं निवासस्थान आहे? पवित्र आत्म्याचं. तो तुझ्या वतनाचा विसारा आहे. वतन तुझं काय आहे? तो वतन मी स्वतः आहे. वतन काय तुझं आहे? तर देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून जो आदामाद्वारे तुटला तो ख्रिस्ताच्या द्वारे जुळला गेला. हालेलुया, हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून पेंटिकॉस्टचा सण म्हणजे कशाचा सण? तर पेंटिकॉस्टच्या सणाला अजून एक नाव आहे, हंगामाचा सण. म्हणा हंगामाचा सण, मोठ्याने म्हणा, हंगामाचा सण. आणि हंगाम पवित्र आत्मा आल्यावर कशाचा आला? तर पवित्र आत्मा आल्यानंतर हंगाम आत्म्यांचा आला. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. 3,000 लोक देवाकडे वळाले, त्यांनी बाप्तिस्मा घेतला. 3,000 लोक. म्हणजे काय झालं? तर आत्म्यांचा हंगाम आला. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी गव्हाचा हंगाम म्हणून ती पहिली पेंडी परमेश्वरा पुढे ते घेऊन यायची. पहिली पेंडी देवाकडे घेऊन यायचे. पेत्राला दिलेला आत्मा, त्याच्या पेंड्या 3,000 तो देवाकडे घेऊन आला. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून पवित्र आत्माद्वारे रोज ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये काय होत राहिली? भर पडत राहिली. तिथून का? तर हंगाम सुरू झालेला आहे. आणि तोच हंगाम आज सुद्धा जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, कारण देवाचा आत्मा जिवंत आहे. प्रेज गॉड. देवाचा आत्मा जिवंत आहे आणि म्हणून तो देवाचा आत्म्याचा हंगाम आज सुद्धा चालू आहे. काय मी त्या हंगामामध्ये भाग घेत आहे का? त्या हंगामाचा मी भाग आहे का? तो पवित्र आत्मा जर माझ्या भारतातल्या महाराष्ट्रामध्ये जर उतरला, तो माझ्या पुण्यामध्ये जर उतरला, तर तो माझ्या कुटुंबामध्ये उतरलेला आहे का? पेंटिकॉस्ट 50वा दिवस येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, वलांडणाच्या सणानंतर 50वा दिवस, त्याला सप्तकाचा सण सुद्धा असं म्हणतात. साती साती एकूण 50 आणि 50वा दिवस पेंटिकॉस्टचा. हालेलुया. म्हणून प्रेषितांचे कृत्ये त्याचा 4था अध्याय त्याचं 31वा वचन काय सांगतं? आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर त्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते. ती हल्ली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन नुसते पूर्ण झाले नाही, तर देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. कशाने बोलू लागले? धैर्याने. धैर्याने ते जगातल्या गोष्टी बोलत नाहीत, तर देवाचं वचन बोलतात. मी दिवसभर काय बोलत आहे? माझ्या जीवनामध्ये मी देवाच्या विषयी किती बोललेलो आहे? आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यात, देवाच्या राज्यात पवित्र आत्म्याचा महत्वाचा भाग आहे. तो आत्मा आम्हाला काय करतो? तर त्या राज्यासाठी तयार करतो. आणि म्हणून मोशेनी आम्ही देवाला पाहिलं का? हॅलो, आम्ही देवाला पाहिलेलं नाही. मोशेनी देवाला पाहिलं पाठमोरा. पृथ्वीवर येशू ख्रिस्त आला असताना जगाने, शिष्यांनी पाहिलं. पवित्र आत्मा उतरलेला यहुद्यांनी पाहिलं. आणि पवित्र आत्म्याचं कार्य आम्ही तुम्ही बघत आहोत. हालेलुया. आम्ही ते लोक आहोत जे पवित्र आत्म्याचं कार्य पाहत आहोत. पण त्या कार्यामध्ये माझा सहभाग काय आहे? त्या
कार्यामध्ये मी किती स्वतःला झोकून घेतलेलं आहे पवित्र आत्म्याच्या कार्यामध्ये. मी सांगू शकतो माझ्या आयुष्यातले कमी रविवार असतील की ज्या दिवशी रविवारी मी चर्चला गेलो नाही. एकदम बोटावर मोजण्यासारखे आयुष्यातल्या बोटावर मोजण्यासारखे. लहानपणी चर्चला जावंच लागायचं कारण बोर्डिंग मध्ये होतो. नाही म्हणायची कोणाची ऑर्डर नव्हती. आई वडील असे होते पेंटिकॉस्टल पद्धतीचे, सांगूच शकत नव्हते की मला जायचं नाही. आजारी असला तरी संडे स्कूलला जा, सर्दी खोकला असेल तर तिथं जा, बरा होशील. त्याच्यामुळे किती रडाओरडा तुम्हाला जावंच लागतं. आणि ज्या वेळेस 78 सालामध्ये ह्या पवित्र आत्म्याचा मी अनुभव घेतला, तिथून पुढे मी चर्चला जाणं बंदच करू शकत नाही. हालेलुया. आज लोक सहज दांडी मारतात कारण त्यांना देवाचा आत्मा असताना, सामर्थ्य असताना त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. दुःखाची गोष्ट आहे. दुःखाची गोष्ट आहे की देवानी संधी दिलेली, बाकडे दिले, सर्व काही दिलेलं असताना आम्ही चर्चला येऊ शकत नाही ज्या वेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये वास करत आहे. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो तो चर्च कधी सोडणार, तो सोडू शकत नाही. मग माझ्यामध्ये आत्मा कुठला आहे आणि कुठल्या प्रकारच्या आत्म्याने मी चाललेलो आहे? मी भांडणं करतो, मी शिव्या देतो, मारामारी करतो, मी जगातले लोक भेटल्यानंतर जगातल्या लोकांसारखा जर वागतो तर माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे का? मी देवाच्या आत्म्याने चाललेलो आहो का? हालेलुया. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं कार्य आम्ही पाहतो, अनुभवतो. प्रत्येक राजा जो असतो तो त्याचं राज्य पसरवतो. जर देव आत्मा आहे तर देवाचं राज्य आत्म्याचं आहे. आणि त्यांनी तुमची आणि माझी निवड केली, तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा घातला आणि सांगितलं की ह्याच प्रकारे दुसऱ्यांच्या मध्ये तू हृदय तयार करायला मदत कर. कोण अडचणीत सापडला, प्रार्थना करा. तुम्हाला सांगतो, अडचणीतले माणसं शोधा. बाहेर गेला की सगळे अडचणीतच आहेत. त्यांना विचारा, प्रार्थना करू का? कोणीच नाही म्हणणार नाही. मी तुम्हाला सांगतो, कोणी नाही म्हणणार नाही. कोण रडणारा असेल जाऊन विचारा, का रडतोस? प्रार्थना करतो, देवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत. तो तुम्हाला मारणार नाही. ह्याच्यासाठी देवाचा आत्मा दिलेला आहे. आम्ही किती वर्ष चर्चला आलो पण आम्ही त्या आत्म्याच्या सामर्थ्याचा उपयोग केला नाही, कारण त्यांच्यामध्ये रोज नवीन आत्म्यांची भर पडत होती. पेंटिकॉस्ट म्हणजे प्रथम फळ. या आठवड्यामधलं जे फळ आहे ते मी मंदिरात घेऊन येतो. मग मागील आठवड्यामध्ये मी किती आत्मे कमवलेत, किती जणांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. का फक्त रविवारच्या दिवशी मी ऍक्टिव्ह होतो, सेल्फ पॉवरफुल, इथनं बाहेर गेलं की संपलं. आणि देवाला अशा लोकांची गरज आहे जे त्याच्या आत्म्यांसंगती संबंध साधतील. तुम्ही प्रार्थना केल्यानंतर एखाद्या दुःखित माणसाला विचारा कसं वाटलं, तो म्हणल मला बरं वाटलं, कारण देवाचा आत्मा त्याच्या आत्म्यासंगती कॉन्टॅक्ट करतो. आणि हे जगामधल्या लोकांना माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून हे राज्य पसरवायचं. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य आलेलं आहे आणि स्वर्गाच्या राज्यासाठी
वतनाचा विसारा जर काय दिला असेल तर तो पवित्र आत्मा दिला. आणि त्या राज्यामध्ये राहायचं असताना तुम्हाला त्या राज्यामध्ये जर जायचं असेल तर तुमच्या आत्म्याचं आणि त्या राज्याच्या आत्म्याचं कॉन्टॅक्ट राहावं म्हणून तुमच्यामध्ये पवित्र आत्मा घातलेला आहे. तो तुम्हाला काय करायचं हे शिकवेल. उठलो पळत सुटलो, उठलो पळत सुटलो, देवाला विचारलंच नाही. कंपनीचा मालक कोण आहे? देव. देव म्हणतो अरे थांब बाबा जरा विसावा घे नंतर जा, अरे हे कर, पण वेळच नाही देवाला विचारायला. उठतो सुटतो, हे करतो ते करतो ते करतो. पण तुम्हाला सांगू का, हे आम्ही सगळं करतो आणि नंतर जेव्हा राजासनासमोर उभं राहणार तेव्हा समजणार की हे सगळं शून्य होतं, कारण आम्ही त्याच्या इच्छेत कधी सेवाच केली नाही. आणि हे गायडन्स करण्यासाठी तुम्हाला देवाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण 1 मिनिट प्रार्थना करू की देवानी आम्हाला त्याच्या दानांनी भरावं. किती जणांना पवित्र आत्म्याची दानं पाहिजे आहेत? नीट हात वर करा ना, देवाकडे करा. देवा मला दान पाहिजे, देव वरनं बघतो. हात खाली करा, आपण प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वर बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही ह्या सर्व लोकांसाठी पवित्र आत्म्याची दान मिळावे म्हणून प्रार्थना करतो. प्रभू, ह्या मंदिरामध्ये अन्य भाषा रडणे, तुझ्याकडे पश्चाताप करणे, अनेक नवीन लोक येणे आणि त्या सर्व लोकांनी तुझ्या आत्म्याने भरणे अशी क्रिया होऊ दे. आम्ही तुझ्याकडे ही विनंती करतो, तुझ्या पायावर डोकं ठेवतो. जेवढ्यांनी हात वर केले त्यांना तू दानांनी भर, येशूच्या नावाने मागतो, आमेन. आणि म्हणून योहानाचं शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन, पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कशात नेईल? मला सत्य. आणि म्हणून येशू ख्रिस्तांनी सांगितलं, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याजवळ जात नाही. म्हणजे जर तुम्हाला देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात जर जायचं तर मध्यस्थी येशू ख्रिस्त, आणि येशू ख्रिस्तामध्ये जर राहायचं तर पवित्र आत्मा आहे. आणि तो येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला कसं राहावयाचं हे शिकवतो. टीव्हीचा शेवटचा सीन चाललेला आहे काहीतरी, आणि त्याच वेळेस चर्चची पण वेळ होत आहे. आम्ही म्हणतो जरा पहिले 2 गाणे जाऊ द्या, ते काय नेहमीचेच गाणे तेच 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 असतात, काय गरज नाही. आपण नको, तीच ईश्वराची दया किती, तेच तू बोलाविले सेवा कराय, तोच आत्मा मंडळात आहे, हेच गाणे असणार. आणि आम्ही येत नाही. आणि ह्या सगळ्याचा जाब परमेश्वर आम्हाला विचारणार आहे, कारण तो तुम्हाला सत्यात नेल. आणि सत्य जर काय असेल तर ते सत्य येशू ख्रिस्त आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवेल. होणाऱ्या गोष्टी काय होणार? तुम्हास कळवणार. आणि येशू ख्रिस्त जर हा राजा आहे आणि पृथ्वीवर त्याचं राज्य त्याला पुन्हा स्थापित करायचं आहे, त्याला परत ते स्थापायचंय. आदामाने ते राज्य गमावलं, पण आदामाला त्यांनी ओनरशिप दिलेली नव्हती, आदामाला फक्त ते चालवायला दिलेलं होतं. हालेलुया, कम ऑन, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्त आल्यानंतर त्यांनी किंमत भरून दिली आणि ते राज्य परत मिळवलं आणि आमच्याकडे परत दिलं. आणि पेंतिकॉस्टच्या दिवशी त्याच्यासाठी तुमच्यावरती पवित्र आत्मा दिला, अशासाठी की त्या आत्म्याच्या द्वारे
तुम्ही काय करावं तर त्याच्या राज्याची सेवा करावी. आणि म्हणून पहिलं कोरिन्थीकरास 12वा अध्याय 8 ते 10 वचनामध्ये ही राज्याची सेवा करण्यासाठी आम्हाला त्यांनी दान दिलेत. काय दिलेत? दान दिले. आणि ते दान पहिले कोरिन्थ 12:8 ते 10 मध्ये सांगितलेले आहेत. कारण एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळतं. म्हणजे पुढं काय होणार हे वचनाच्या द्वारे देव सांगतो. आणखी एकाला त्याच आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते. आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन मिळते. कशाचं वचन मिळतं? ज्ञान आणि विद्या. ज्ञान काय आहे तर परमेश्वराचं फळ हा ज्ञानाचा उगम आहे. आणि ते ज्ञान काय करतं तर लबाडीपासून वाचवतं. ते ज्ञान काय करतं तर एकमेकांसंगती भांडण्यापासून वाचवतं. ते ज्ञान काय करतं तर आम्हाला चोऱ्या माऱ्या लबाड्या रस्त्यावरच्या शिव्या गाळ्या आणि प्रत्येक पावलावरती ते ज्ञान आम्हाला वाचवतं. हालेलुया. ती विद्या ते ज्ञानाचे शब्द आमच्या कानात घालतो. लबाड बोलू नकोस. रविवारी बोललेला आहे 10 आज्ञा. कोणाची निंदा करू नकोस. ते ज्ञान बोलतो हो. आणि ते ज्ञान देवाचं भय आहे. आणि ते भय माझ्यामध्ये असल्या कारणाने आम्ही ते करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्यासाठी पुढे सांगितलं 9व्या वचनात, दुसऱ्याला त्याच आत्म्याच्या योग्य विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योग्य निरोगी करण्याची कृपादाने, आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची, ही सर्व ज्ञान देण्याचा उद्देश, ही दान देण्याचा उद्देश, हे विद्या देण्याचा उद्देश एकच आहे, त्याच राज्य, जो आमचा 3, 4, 5 वर्षाचा सब्जेक्ट आहे. आणि प्रत्येक संदेश हा त्या राज्यासाठी लागू होतो. येशू ख्रिस्ताचं क्रुसावर जाणं हे सुद्धा त्या राज्यासाठी झालं. हालेलुया. आणि म्हणून पवित्र आत्मा यासाठी आपणास काय करतो तर मार्गदर्शन करतो. आणि त्या मार्गदर्शनाद्वारे आम्हाला काय मिळतात तर आम्हाला त्या मार्गदर्शनाच्या द्वारे आम्हाला मिळतात फळ. आणि म्हणून गलतीकारास पत्र 5वा अध्याय त्याच्या 22व्या वचनामध्ये ती आत्म्याच्या द्वारे मिळणारे फळ. आणि आत्म्याच्या द्वारे मिळणार जे फळ आहे त्या बाबतीमध्ये ते फळांची नावं सांगितलेली. प्रीती, आनंद, सहनशीलता, इंद्रिय दमन, ममता, चांगुलपणा, ही अशी 9 दानं आणि 9 फळं दिली. फळ मात्र किती आहे? किती फळ आहेत? मी नेहमी शिकवतो म्हणून विचार करत होतो. तिथं फळे, फ्रुट्स, FRUIT नाहीये. FRUIT एकच फळ. आदाम आणि हवेने मिळून एकच फळ खाल्लं तर देव एकाच फळाची अपेक्षा करतो. फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, ममता, हे जे काय आहे त्या फळामधले असलेले गुणधर्म आहे. फळ आम्हाला किती द्यायचं आहे? एकच. आणि म्हणून आमच्यामध्ये कधी प्रीती असती तर सहनशीलता नसती, आणि सहनशीलता असती तर कधी चांगुलपणा नसतो. डिवोर्स होऊन 10 वर्ष झालेला, सोडचिठ्ठी होऊन 10 वर्ष झालेल्या एका स्त्रीची साक्ष ऐकली. तिला नवऱ्यानी एक फटका मारला होता आणि त्या रागाच्या भरात ती घर सोडून गेली.
आणि मोठं द्वंद्व पेटलं आणि 10 वर्षांनी 15 वर्षांनी तिच्या लक्षात ही गोष्ट आली, जर मी तो एक फटका सहन केला असता तर आज माझा संसार सुखाचा असता. आता ह्याच्यामधलं जर प्रीती हे दान जर त्या बहिणीकडे असतं, पवित्र आत्मा असता आणि त्यावेळेस तिने प्रीतीचं दान दिलं असतं, तुमची झोपू नका एवढं जीव तोडून शिकवतोय, घाम आलाय, तुमची कुणीतरी जोरात धरलेली गचांडी आणि येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा तुम्हाला आतमधून सांगतोय त्याला मिठी मार आणि त्याचा मुका घे. तो तुम्हाला एक कानशिलामध्ये मारत आहे आणि येशू ख्रिस्त सांगत आहे प्रेम कर. तो सीझन आहे. तुमचं डोकं काय झालेलं आहे, गरम झालेलं आहे का, तर तो तुम्हाला मारत आहे आणि त्या सीझन मध्ये प्रीतीचं फळ जन्म घेते. हालेलुया. जेव्हा उष्णता वाढती तेव्हा आंबे पिकतात, फळं पिकतात आणि बाजारामध्ये येतात. जेव्हा आमचं डोकं गरम होतं आणि आम्हाला क्षमा करण्याची कॅपॅसिटी नसती, त्यावेळेस आत्म्याचे फळ देण्याचा सीझन चालू असतो. कोणीतरी तुमच्या संगती वाईट वागलेला आहे आणि तो पडलेला आहे आणि तुमच्या मनामध्ये आनंद खूप होतोय का, तर तो पडला जो तुमच्या संगती चांगला वागलेला नाही. आणि आम्ही आमच्या मनाला समाधान करून देतो, बघा देवानी त्याला कशी शिक्षा दिली, पण तो सीझन असतो ममता आणि चांगुलपणा दाखवण्याचा. तो सीझन असतो की फटका खात असताना सुद्धा त्याच्यावरती प्रेम करणं. कितीतरी व्हिडिओ बघितलेले मणिपूरचे, कितीतरी व्हिडिओ बघितले पाळक लोकांना जाळतानाचे, मारतानाचे, ते शांत राहिले. कारण का, तर त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा होता आणि देवाला या पवित्र आत्म्याच्या द्वारे जे फळ दिलेले त्या फळांची गरज आहे. जर आम्ही फळ देणार नाही तर लुकूट शुभवर्तमान त्याचा 3 अध्याय 9 वचन सांगतं, आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल. मत्ती शुभवर्तमान 7 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये सांगितलेले, जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते आणि अग्नीत टाकले जाते. यास्तव त्यांना तुम्ही त्याच्या फळावरून ओळखा. म्हणजे जशी आत्म्याची फळं आहेत तशी दुष्टतेची पण फळं आहेत आणि त्या फळांना पाहून तुम्ही त्यांची परीक्षण करू शकता. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून देवाची उपकार स्तुती करूया. देव चांगला आहे आणि देवाने आज माझ्यावर कृपा केली, कारण मी लिहून आणलेलं सगळं काही संपलं. आज त्या 5 वर्षाच्या अनुभवामध्ये आज मला पूर्ण संदेश देता आला, त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे, पाळक साहेबांचे वगैरे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून प्रियांनो, विचार करूया, माझ्या ठाई देवाचा आत्मा जो वस्तू त्याचा मी उपयोग काय करत आहे. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. हे प्रभू, तू आम्हाला तुझ्या दानांनी आणि फळांनी भर. आमच्या पापांची क्षमा कर. येशू आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रेज गॉड. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खरोखर आज परमेश्वरला धन्यवाद असो, कारण की पेंटिकॉस्ट आणि त्या संदर्भातल्या रहस्य, विशेष करून पवित्र आत्मा आणि त्या संदर्भातले रहस्य आज सन्मान्य जाधव साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर प्रकट केलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे पेंटिकॉस्ट हा नुसता पेंटिकॉस्टल लोकांसाठी सण नाही, तर मंडळांसाठी सण आहे. आणि मंडळी
अंतराळात घेतली जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, पवित्र आत्मा उतरला आणि मंडळीवर उतरला. कोणावर उतरला? बोला, मंडळीवर. मंडळीवर. आणि जे मंडळी आणि मंडळीतले भक्तजन आत्म्याने भरलेले आहे ते अंतराळात घेतले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, ते शिकवले जाते, ते चालवले जाते. परंतु अनेक लोकांना काय कंप्लेंट असते हे मी तुम्हाला सांगतो. अरे हा कसा काय इथे तर अन्य भाषा बोलतो, पवित्र आत्मा वगैरे वगैरे करतो, बघा लबाड्या करतो, दारू पितो, इकडे तिकडे शिव्या देतो, इकडे तिकडे फिरतो. मग ह्यांच्यापेक्षा तर आम्ही बरे, ह्यांच्यापेक्षा तर आम्ही बरे. निदान ढोंगीपणा तर करत नाही. आम्ही निदान ढोंगीपणा तर करत नाही. आणि इथे अनेक जण मंडळीत ख्रिस्ती समाजातले लोक फसतात. सैतान त्यांना भरवतो. आम्ही कोणाची देखील परीक्षा करता कामा नाही. जर तो ढोंगी असेल, देव त्याचा जाब विचार. परंतु तुम्ही ढोंगी आहात हे निश्चित आहे, हे निश्चित आहे. कारण की तुम्ही त्या व्यक्तीचा न्याय करून स्वतःला धार्मिक सिद्ध करायचा प्रयत्न करताय. दुसऱ्या भाषेमध्ये जर आणखीन स्पष्ट करायचं तर पवित्र आत्म्याने भरल्यापेक्षा पण मी पवित्र आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. प्रियांनो, लक्षात ठेवा, परत एक बार मी रिपीट करतो की जे देवाला पत्करतात, देवाच्या मागे येतात, पश्चाताप करतात, येशूला तारणारा म्हणून स्वीकार करतात, तारणाच्या द्वारे ते बाप्तिस्मा घेतात, प्रत्येकावर पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि तो पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला जसं आजच सांगितलं पेटवण्यासाठी आहे. आणि जे पेटलेले लोक आहेत ते शांत बसत नाही, पण याचा अर्थ नाही की ते चुकत नाही. दावीद देखील स्तोत्र 51 मध्ये आपल्याला जेव्हा प्रायश्चिताची प्रार्थना करत असताना म्हणतो की तुझा पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. यस, कधी कधी आम्हाला ती भीती वाटते की जेव्हा आम्ही चुकतो, अपराध करतो, तर आत्मा आमच्यामधून निघून जाईल. शमशोनाच्या बद्दल आपल्याला दिसतं की जेव्हा तो दलिलाच्या त्या मोहपाशामध्ये बसला आणि वारंवार देवाची सेवा आणि देवाचा एक अभिषिक्त म्हणून, नाझीर म्हणून तो स्वतःला फसवत राहिला, तेव्हा पवित्र आत्मा केव्हा त्याच्यामधून निघून गेला ते त्याला कळालं देखील नाही. आज जसा दिवस आहे पवित्र आत्म्याला परत एक बार आपल्या जीवनामध्ये बोलवण्याचा आणि तपासण्याचा. प्रेज द लॉर्ड. यस, पवित्र आत्मा आहे. इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती आणि ऑनलाईन आमच्या बरोबर जॉईन झालेल्या प्रत्येक व्यक्ती, जे विश्वासणारे आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आणि आज परत एक बार शेवटल्या काळामध्ये योएल संदेष्टा मंडळीची विविध घटकांच्या बद्दल सांगतो की वृद्धास स्वप्न पडतील. प्रेज द लॉर्ड. हा, इथे अनेक जण आहे जे वृद्ध आहे आणि परमेश्वर त्यांना स्वप्नाच्या द्वारे दर्शन देतो, त्यांच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. यस, तरुण जे आहे ते संदेश देतील. तरुण लोकांसाठी सांगितले मंडळीचा घटक एक तरुण संघ आहे, ते संदेश देतील. मुलं हे दृष्टांत बघत आहे. प्रेज द लॉर्ड. इतकंच नव्हे, त्याने पुढे आणखीन एक बात की दास दासी यांना देखील पवित्र आत्मा प्राप्त होणार आहे. हे शेवटल्या काळामध्ये होणार आहे. आता आणखीन कोणता शेवटला काळ येणार आहे हा जर तुम्ही विचार करत बसलाय तर तुमचा जीवनाचा शेवटचा काळ येऊन जाईल. तर तो शेवटला काळ कधी येईल त्यापेक्षा आजचा काळ जो आहे तोच तुमच्या तारणाचा समय आहे. स्वीकार करा, आनंद करा. आम्ही महान आहो, आम्ही धार्मिक आहो म्हणून तुम्हाला आत्मा नाही, तर हे आत्म्याची कृपा दान आहे. प्रेज द लॉर्ड. आज सन्मान्य पाळक साहेबांनी फार उत्तमरित्या आपल्याला मार्गदर्शन करत असताना, आत्म्याच्या द्वारे शिकवत असताना सांगितलं की देवाची कृपा आहे, आमची पात्रता आहे म्हणून नाही. त्यामुळे जर तुम्हाला मिळालेला आहे आणि कृपादानाचा उपयोग तुम्ही करत आहे तर प्रभूला धन्यवाद द्या. परंतु जर कृपादान हवे आहे तर मागा. कारण की वचन आम्हाला वारंवार मी हे सांगत असतो की पहिल्या त्याची धार्मिकता आणि त्याच्या राज्यासाठी झटा, त्याच्या झटा. परंतु आजकाल अनेक जण कृपादान म्हणत असताना म्हणतात तुझं पाकिट, तुझं पर्स, तुझं अकाउंट यामध्ये देव भरपूर पैसे देईल. आणि त्या मंडळांमध्ये भरपूर गर्दी असते किंवा त्या संदेश स्टँडमध्ये भरपूर गर्दी असते. निश्चितच देव देणारा आहे. परंतु आजच्या दिनी आपण जेव्हा इथे हजर असतो आणि देवाच्या वचनामध्ये जातो तेव्हा देव
दानांमध्ये, सर्व कृपेमध्ये, सर्व आशीर्वादामध्ये सगळ्यात मोठं दान तर ऑलरेडी त्याने दिलेलं आहे की तुम्हाला तारण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट नाही. आणि तुम्ही म्हणता नाही देवा ते तारण वगैरे राहू दे बाजूला, ते मला ना पैसे दे, मला नोकरी दे, मला आरोग्य दे. आपण देवाच्या दानाला कमी लेखतो आणि जगिक दानांना उंच करायचा प्रयत्न करतो. आणि मग अशा अवस्थेमध्ये आम्ही जेव्हा देवाला आणि देवाच्या योजनेला तुच्छ जाणतो, कमी लेखतो, तेव्हा अनेकदा ते कृपादान आणि विशेष करून आत्म्याच्या ह्या सर्व कार्याला आपण काय करतो, बाधित करतो किंवा त्याला स्टॉप करत असतो, कमी करत असतो, कमी लेखत असतो. आज परत एक बार ऑनलाईन जॉईन झालेले सर्व भक्तजनांसह मी परमेश्वराला धन्यवाद देत आहो की आजचा दिवस त्यांनी ठेवलेला आहे. आणि आज जगामध्ये जेव्हा हा 50 दिवस पूर्ण झालेले आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, आता आपल्याला देखील देव नवीन जीवन आहे. कारण पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जे मेले असले तरी ते जगतील. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू आज या दिवसामध्ये असे अनेक मृतपाय लोकांना जीवन देत आहे, अनेक संकटात आहे त्यांना देखील जीवन देत आहे. आज मला अतिशय आनंद होत आहे. मी इथं बसून बघत होतो की सिस्टर साळवे आले आणि मला विश्वास होता की सिस्टर साळवे जरूर आज येतील, परंतु मला एक मोठा आनंद झाला की मिस्टर साळवे देखील आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. मी सिस्टर साळवेंना, मिस्टर मिसेस साळवेंना विनंती करतो की त्यांनी कृपे पुढे यावं. आणि खरोखर या दिवसामध्ये ज्या आम्ही सर्व प्रार्थना करतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि तू जरी मेला जरी असला तरी जीवन देईल. अनेकदा आम्ही त्या दारापर्यंत जातो ज्याला म्हणतो मरणाचं दार, आणि तिथून परमेश्वर आम्हाला परत घेऊन येतो. आणि त्यामुळे आज अशा समयामधून प्रत्येक जण गेलेले. तू म्हणणं नाही पाळक साहेब आम्ही नाही गेलो. कोरोनाच्या समय प्रत्येक मरणाच्या दाराशी गेले होते आणि ते परत आलेले आहे. आणि त्यामुळे आज आम्हाला आनंद होतो की सिस्टर साळवे आणि मिस्टर साळवे आलेले आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे ते कृपया ते साक्ष स्वरूपात सांगतील. जरी ते उशिरा कदाचित येऊ शकले, परंतु ते कोणत्या अवस्थेमध्ये आले हे तेच देखील सांगतील. आणि मी सिस्टर साळवे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी इथे 2 शब्दामध्ये प्रभूला धन्यवाद द्यावा, कारण की काय घटित झालंय ते उत्तमरित्या ते सांगू शकतात. इकडे मामा जर हळूच होकत जा, तबला नाही येतो. प्रेज द लॉर्ड. मी प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देते आजच्या दिवसासाठी की देवबापाने गेल्या आठवडाभर आम्हाला सांभाळलं, विशेष करून यांना सांभाळलं. कारण 11 तारखेला रात्री 8:30 पावणे 9च्या दरम्यान ते कामावरून घरी आले आणि त्यांना हार्ट अटॅक, म्हणजे एकदम मी दरवाजा उघडल्याबरोबर ते घरात आले. खूप घाम आला होता त्यांना आणि त्यांना बोलताही येत नव्हतं. मला कसं तरी होतं असं मला म्हटले. मला तर काही सुधरत नव्हतं, कारण ह्याच्या अगोदर प्रत्येक वेळेला मी आजारी पडायचे आणि मला ते सांभाळायचे. पण मला देवबापांनी धैर्य दिलं आणि मी त्यांना असं खाली पडून दिलं नाही. त्यांना जीभ चावत होते, त्यांना नीट बोलतासुद्धा येत नव्हतं. आणि आम्ही 3ऱ्या फ्लोअरवर राहतो, लिफ्ट नाही आहे आमच्या इथे. तरी पण मी जोरात रडायला लागले तर आजूबाजूचे आले आणि माझ्या घराच्या शेजारच्या एका बिल्डिंगमध्येच छोटंसं क्लिनिक आहे आणि ते एक मुलगी गेली आणि तिने डॉक्टरांना बोलून आणलं. डॉक्टर आले, त्यांनी त्यांची पल्स चेक केली तर 53 सांगितलं. त्याच्यातलं मला तर काही नॉलेज नाही आहे, पण मला थोडक्यात असं वाटत होतं की त्यांना अटॅकच आलेला आहे आणि तो खूपच जबरदस्त असा अटॅक होता. आणि मी एकटीच घरामध्ये होते. डॉक्टरांनी त्यांना माझा विचार पण न करता त्यांना खाली नेलं. लगेच गाडी आली, गाडीमध्येच त्यांना दवाखान्यात नेलं. परत पल्स चेक केली तर 49 दाखवली. म्हटलं इमर्जन्सी आहे, तुम्ही लगेच दवाखान्यामध्ये ICUमध्ये न्या. तो दवाखाना तर मला माहिती पण नव्हता. विलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल असं दवाखान्याचं नाव सांगितलं. ॲम्ब्युलन्स आली आणि यांनी माझ्याकडे बघून मला म्हटले की मला नाही जायचं दवाखान्यामध्ये, फक्त मान हलवली आणि बोलले. मी म्हटलं नाही जाऊ आपण. तसंच आम्ही गेलो. तर मला तर बोलतासुद्धा येत नव्हतं. मी एवढी थरथर कापत होते त्यांच्याकडे बघून, कारण त्या ॲम्ब्युलन्सचा आवाज
त्यांची समोरची कंडिशन बघून मी खूप घाबरले होते. तसंच त्यांनी दवाखान्यात डॉक्टर म्हटले वेळ खूप कमी आहे. दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. ॲम्ब्युलन्स जशी दवाखान्याच्या आत गेली तशी व्हीलचेअर आली. व्हीलचेअरवर त्यांना बसून आतमध्ये नेलं. आतमध्ये मला थरथर कापत होते. मला बोलायलासुद्धा येत नव्हतं. डॉक्टरांनी मला विचारत होते. मी तसंच थोडं थोडं त्यांना सांगितलं. त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. नंतर मायकल आला. मायकलला सांगितलं की 30,000 रुपये भरावे लागतील. आता एवढे पैसे तर त्यावेळेला नव्हते माझ्याकडे, पण ह्यांच्या कंपनीमध्ये आम्ही फोन केला मी आणि सांगितलं. ते पण घाबरून गेले. लगेच त्यांनी त्यांच्याबरोबर जो काम करणारा मुलगा आहे त्याला पाठवलं आणि म्हणजे लवकर सगळ्या प्रोसेस झाल्या. 30,000 रुपये भरले आणि त्यांना ट्रीटमेंट सुरू केली. रविवार असल्यामुळे तर डॉक्टरांना सुट्टी होती, पण त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं. डायरेक्ट ICUमध्ये ठेवलं आणि रविवारचा दिवस तर तसाच गेला. किटू आली रात्री दवाखान्यामध्ये. किटूला म्हटलं, किटू समर्पित दादाला फोन करून सांग, किटू पप्पाला असं असं झालं आहे, पप्पाला बरं नाही वाटत. किटूनी सांगितलं. मला माहिती होतं पाळकसाहेब नाही आहे तिथे. पाळकसाहेब बाहेर गेले होते. मी पाळकसाहेबांना नाही फोन केला, सॉरी पाळकसाहेब. आणि त्याच्यानंतर रविवारचा दिवस तर गेला असाच. समर्पित दादा रात्री 1 वाजता आले. अल्बर्ट आला आणि त्यांनी रिक्वेस्ट करून गेले आतमध्ये, प्रार्थना केली, धैर्य दिलं आम्हाला. आणि त्यानंतर सोमवारी सकाळी डॉक्टर आले. डॉक्टरांनी म्हटले की ताबडतोब त्यांची एन्जिओग्राफी करावी लागेल, 16,000 रुपये लागतील. म्हटलं डॉक्टर थोडे कमी करा. त्यांनी लगेच 12,000 सांगितले. मी भरले. 12,000 भरल्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी करताना मी मायकल दोघंच होतो. त्यांनी आतमध्ये बोलवलं आम्हाला आणि दाखवलं की 2 ब्लॉकेज सांगितले आणि पुढचं लगेच नाही सांगितलं मला. नंतर मंगळवारी त्यांनी परत म्हटले की त्यांची एन्जिओप्लास्टी करावी लागेल आणि त्या सर्जरीसाठी 2,20,000 रुपये खर्च सांगितला. मी आणि मायकल तिथंच गळून गेलो की एवढे पैसे आम्ही आणणार कुठून. आणि त्यांची तब्येत तर खूपच खचून गेली होती. आतमध्ये आम्हाला म्हटले की जा, पण त्यांच्यासमोर रडू नका, दाखवू नका त्यांना. पण ते बाप्पांनी खूप मोठं कार्य केलं. 14 तारखेला त्यांची एन्जिओप्लास्टी करायची होती आणि सकाळी 7 वाजता डॉक्टर मला भेटले आणि म्हटले की तुम्ही लवकरात लवकर पैशाची सोय करा, नाहीतर परत काही होऊ शकतं. पण नाही, माझा देवबाप खूप मोठा आहे. सगळ्यांची प्रार्थना आणि आमच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे. ते प्रार्थनेचं उत्तर मला देवबापांनी दिलं. आम्ही 13 तारखेला खूप तिघं पण, मी, किटू आणि मायकल टेन्शनमध्ये होतो की काय करायचं, एवढे पैसे कुठून आणणार मम्मी आपण, पप्पाला कसं आपण बरं करणार. पण मायकल म्हटलं मम्मी माझी गाडी विकतो मी. त्यांनी बसल्या बसल्या गाडीचं हे केलं. 75,000 सांगितले. माझ्या स्कूलमध्ये, किटूनी तिच्या स्कूलमध्ये सांगितलं, आम्हाला थोडंफार सांगितलं की आम्ही हेल्प करू म्हणून. पण संध्याकाळी 6-6:30 वाजता त्यांच्या कंपनीतल्या मॅडमनी फोन केला आणि म्हटले की प्रीती टेन्शन नको घेऊ बाळा, तुझे पप्पा आमचे एक फॅमिली मेंबर आहे आणि आमच्यासाठी खूप त्यांनी काम चांगलं करतात. 5 वर्ष झाले फक्त त्यांना कंपनी जॉईंट करून. पण देवबापांनी एवढा मोठा चमत्कार केला की त्यांनी 2,20,000 रुपये घेण्यासाठी किटोल आणि मायकलला म्हटले की जे मी पेपर सांगते ते तुम्ही सर्व झेरॉक्स घेऊन या आणि एक लेटर घेऊन ये की काय काय झालं पप्पाला. ते सगळं लिहून किटूनी नेलं. संध्याकाळी पावसामध्ये दोन्ही लेकरं माझे वाघोलीमध्ये यांच्या कंपनीकडे गेले आणि कंपनीवाल्यांनी 2,20,000 रुपये 14 तारखेला सकाळी 6:30 वाजता दवाखान्यामध्ये भरले आणि ह्यांची एन्जिओप्लास्टी केली. देवबाप किती महान आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे. माझा विश्वास होता की मी ह्यांना जसं घरामधून नेलं तसं नाही घेऊन येणार, तर त्यांना पूर्णपणे बरं करून घेऊन येईल. प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देते या सर्व गोष्टींसाठी आणि माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी ज्यांनी ज्यांनी प्रार्थना केली. पाळकसाहेबांनी मला फोन केला. पाळकसाहेबांनी सुद्धा खूप सुंदर प्रार्थना मला दवाखान्यामध्ये केली.
आणि सर्व प्रार्थनेचं उत्तर आज तुम्ही सर्वजण बघत आहे. आणि आज आम्ही चर्चला देवबापाच्या मंदिरामध्ये प्रभू येशू मला घेऊन आला, म्हणून मी प्रभू येशूच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. खरोखर या साक्षच्या समोर आणि आणखीन काय आहे मी स्पष्टीकरण देऊया, कारण की हे सर्व गोष्टी तुम्ही आणि मी सांगितलेल्या आहे. सुरुवातीलाच आम्ही सगळ्यांनी सांगितलं की जे मंदिराला येतात त्यांच्यासाठी मंदिराचा देव उभा असतो. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव यावे राफा आहे. राफा म्हणजे व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि त्याबरोबरच दुसरी गोष्ट पैशाची गरज लागते, तो यावे हिरे देखील पुरवठा करणारा, बघून देणारा, पाहून देणारा. मागचा गुरुवारचा संदेश यावे हिरेवर मी दिलेला आहे. त्यामुळे आपण ही बाब लक्षात ठेवा, जे मंदिरात येतात त्यांच्यासाठी मंदिराचा देव उठतो, उभा राहतो. आजारी पडल्यानंतर मंदिरात येण्या अगोदर जेव्हा आपण निरोगी आहे तेव्हा देवाच्या गौरवासाठी आपण वेळ काढा. देव तुमच्यासाठी वेळेवर येईल. आणि हेच फार महत्त्वाचं. मी सिस्टरांशी बोलत असताना डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की सिस्टर, जर काही मिनिट उशीर झाला असता तर कदाचित ते ह्या जगात नसते किंवा परिस्थिती अधिक गंभीर झाली असती. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा. जर आपण देवाचा वेळ पाळतो तेव्हा देव म्हणतो मी आहे, हा मी आहे. परमेश्वराने आज या उभयतांना इथे आणलेला आहे. मला आनंद, सिस्टरांची साक्षता आहे, परंतु ब्रदरसाठी देखील आम्हाला आनंद वाटतो की त्यांना देखील धीर, त्यांना देखील ताकद, त्यांना देखील विल त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते आज ह्या मंदिरामध्ये परत एक वार आलेले, कारण की त्यांना माहिती आहे ख्रिस्ती मंडळीचा देव आमचा प्रभू आहे. आणि तो अब्राहमाचा पण आहे, इजाका पण, याकोबाचा पण आहे. आणि तोच देव आमचा पण प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू उभयताला विपुल आशीर्वादित करो. यावेळेस आपण एक गीत गाऊया, त्यावेळेस जाणार पण.